नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी चौधरी. नॅचरोपॅथी. मी डॉक्टर लता खोकले, नॅचरोपॅथी अँड इलेक्ट्रो प्रॅक्टिशनर. 22 वर्षांपासून आम्ही ही क्लिनिक रन करतोय. आणि आता एक लोन केस आम्हाला कळलं होतं शुभांगी मॅडमला. तर त्यामुळे आम्ही एक ट्रेनिंग केलं आणि बँकेत लोन केससाठी गेलो. पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आम्ही लोन अप्लाय केलाय. पण आम्हाला लोन अप्लाय केल्यानंतरही बऱ्यापैकी त्रास झालाय, कारण की बँकचा फारसा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही. पण त्यानंतर लेमन आयडियाज कंपनीकडनं मुळे सर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. त्यांनी स्वतःहून कॉल केला. त्यांनी आमचे फॉलोअप्स पण घेतले आणि त्यांच्या सहकार्याने आमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सगळं फुलफिल करण्यात आलं. बँक व्हिजिटला मात्र बऱ्यापैकी वेळ लागलाय. तिथल्या मॅडमनी फारसा सपोर्ट केला नाही. बँकच्या कर्मचाऱ्यांनी पण बरेच वेळा मॅडम अवेलेबल आहेत नाही आणि त्याबद्दल फारशी इन्फॉर्मेशन दिली नाही आम्हाला. आम्ही आमचे 2-2 तास बँकेत घालवले. पेशंट आमचे वाट बघत होते आणि अशा प्रकारचा त्रास होतो आणि नीट कॉपरेशन नाही मिळत. त्यामुळे ते लोन घ्यायला पण आम्हाला कंटाळा येतो. ज्या सरकारच्या स्कीम आहे त्या आमच्यापर्यंत इझिली पोहोचतात. MSCPच्या अंतर्गत जे सबसिडी लोन आहे ते जर आम्हाला लवकरात लवकर मिळालं तर आमच्या नॅचरोपॅथी क्लिनिकला डेव्हलप करायला आम्हाला मदत होईल. आणि आमच्यासारखे जे लोक पैशाच्या अभावी आपला उद्योग नीट करू शकत नाही किंवा डेव्हलप करू शकत नाही आहे त्यांना त्यांची मदत मिळेल. थँक्यू. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही सबसिडी लोन अप्लाय केलं होतं, पण अजूनही आम्हाला त्यामध्ये पूर्णपणे सक्सेस मिळाला नाहीये. बँकेकडनं फारसा सपोर्ट मिळत नाही. 4 महिने झाले आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे, पण अजूनही बँक फारशी सपोर्ट न करता ती प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाही. आम्ही जे सबसिडीसाठी लोन घेतलाय तर त्याची 4 महिन्यापासून जी प्रोसेस चालली आहे त्याच्यात आम्हाला अजिबात पॉझिटिव्ह कॉपरेशनही मिळत नाही, बँकेचं पण नाही मिळत आणि बाकीची खूप माहिती पण नाही. आमच्यासारख्या लेडीज ज्या लोन घेऊ इच्छितात तर हे एवढ्या कठीण प्रोसिजर मधनं जाण्यासाठी आम्ही केपेबल नसतो. कारण आमचे पेशंट सांभाळून आम्ही 2-2 तास बँकेत नाही देऊ शकत. तरी आम्ही दिले, तरी 4 महिन्यापासून आम्हाला कुठलाच रिझल्ट आलेला नाही पॉझिटिव्ह. आणि लोन केव्हा मिळेल काय मिळेल काहीच माहिती नाही आहे. आणि डॉक्युमेंटेशनसाठी खूप त्रास दिला जातो. ते पाहिजे आणि आम्ही एवढे केपेबल नसतो किंवा आम्ही एवढे व्यवहारी पण नसतो. आमचा जो बिझनेस आहे तो वेल्थशी रिलेटेड आहे आणि आम्ही आमचं म्हणजे दर महिन्यात जे काढायचं तेवढं काढून पुढे आम्हाला काही माहितीच नाही काय करायचं. लोन घेतल्यानंतर आम्ही करू जे काय करायचं तुमचं, पण लोनच मिळत नाही तर मग आम्ही कंटाळून जातो आणि प्रोसिजर मध्ये सोडून देतो. तर आमच्यासारख्या बायकांनी सोडू नये, असं काहीतरी इझी वेने आम्हाला लोन मिळावं असं काहीतरी करावं. आणि जे अडथळे आहेत शिथिल बँकेच्या अशा लेंदी प्रोसेसमुळे खरं तर आम्हाला लोन देण्याची अजिबात इच्छा राहिली नव्हती. पण लेमन आयडियाजचे जे अमोल मुळे सर आणि यश सोनटक्के सर या दोघांनी बराच आमचं बोलून घेतला, आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण केली आणि सांगितलं की मॅडम तुम्ही पुढे जा, आम्ही तुम्हाला निस्वार्थ बुद्धीने पूर्ण मदत करायला तयार आहे. आणि त्यांच्या दोघांच्या सहकार्याने आम्ही पुढे लोन केस आता पुढे चालवायचा विचार करतोय. लेमन आयडियाज, थँक्यू सो मच.